तर आहे गाईस, परत इथं स्वागत आहे तुमचा माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आलो रोनक रेडियम वर्क व कारण की अल्प्याच्या गाडीच्या मागं ते नाणीचा फोटो बसवला होता ना काचवर, म्हणून त्याच्यासाठी माप जरा आलतो. माप बीप घेतला, आता प्रिंटिंग करायला जायचं आम्हाला तिकडे. मग जरा तर लागतं झोपून याला दिलं वायफायचा पासवर्ड, तर वाई चॅटिंग करायला लागला. इतकी उत्कुशी पोरा करता काम आणि हे पत्रे आई बापाच्या जीवा बोज म्हणाले, त्यांच्यासारखे काम करा. मी पण तसाच आहो, पण जाऊ दे आता. घेतला होता तरच प्यायला लगेच आलो इकडे जेवायला, कारण की प्रिंटिंगला दिलता बॅनर बनवायला, त्याला लागेल टाईम. मी बघा असं 2 बोटा याला यात तरी ठेवल्या. मग झाला सगळा आमचा जेवण हेलबिल पिऊन झाला नाही. इकडे बघ भाई एकटाच जितली, सगळ्यांना जेवण झालं तरी. बसलो गाडी, मग चाललो आता प्रिंट केलेला आणाला. सोप्याचा टोंबा का कसा झाले, झाला बॅनर बनवून. मग लगेच मग इकडे बॅनर बसवा झालेला. माझा टोंबा कसा झाले, बॅनर कापायला घेतला तर पटकन लावेल गाडीवर. बोलता बोलता लावला बॅनर. लगेच घरी आलो पण नाही, तर बोलतो सुलतानबाईला आईच बोलतो मेली. मग तिकडे आलो. या गाईमुळेच आम्हाला लागलेल्या शर्तींचा नाद, कारण की सुलतानबाई याच गाईचा वासरू होता. पंक करशी आता वारा हलप्याला पण लय दुःख आले. ही गाय नसती तर कारण की शर्तींचा यार लागलाच नंतर, कारण की सुलतान आवरा पल भाईला नाव विव केला सुलतानने. पण सुलतान पण निकला, सुलतान मग मारायला लागला ना फुल, म्हणून निकला त्याला. मग गाईला केली भाऊ पूर्ण श्रद्धांजली. मग लगेच पडलो आम्ही सगळं पाया. मग चल जाता घरी. मग तुम्हाला करता बाय, व्लॉगला करता एंडिंग.